हॅलो, गुड मॉर्निंग. तर अशी सकाळ झाली आहे आणि मस्त ऊन पडलं आहे. तर तुम्हाला मी अशी माझ्या किचनच्या विंडोमधून ऊन दाखवत आहे. तर असं नाश्त्याला मस्त मी असं ब्रेड फ्राय आणि चहा केला होता आणि आम्ही असं मस्त तो एन्जॉय केला. त्याच्यानंतर कपडे लावायला घेतले मी मशीनला. मग असं सगळे कपडे मी लावून घेतले आहेत आणि आता ठरवले की आज बिर्याणी बनवायचं. खूप दिवस झाले नॉनव्हेज बनवलं नव्हतं म्हणून बिर्याणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मस्त असं मी चिकन आणलं आहे, त्याला मस्त वॉश केलं आहे 3-4 पाण्याने आणि त्याच्यामध्ये मस्त अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून बिर्याणी मसाला टाकला. थोडे धणे, जिरे पावडर, हळद, लाल मिरची, आपले जे घरामध्ये रेग्युलर मसाले असतात ते सुद्धा मी टाकले आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. साधं सरळ सोपी आपली बिर्याणी मस्त आणि ते खरं टेस्टी लागते. असं काही नाही की काही स्पेशल केलं की बिर्याणी लागत असेल तशी पण टेस्टी, पण हे असं सोप्या पद्धतीने मी करते. त्याच्यामध्ये आता थोडंसं मी दही पण टाकणार आहे आणि त्याला असं मस्त मॅरिनेट होऊन देणार आहे, म्हणजे ते मुरून देणार आहे छान प्रकारे. तर मी अशी दही त्याच्यामध्ये टाकत आहे आणि हे चांगलं एका साईडला ठेवून टाकते आणि मग बाकी सगळं तयारी करून घेते मी बिर्याणीची. सो तर हे ते रेडी आहे सगळं. त्याच्यानंतर मी असे राईस घेतले आहे बासमती राईस आहे हे. त्याला वॉश केले 3 पाण्याने आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून त्याला आता शिजवून घेणार आहे सेपरेट. थोडं वेगळं करायचं ठरवलं आहे मी आज, म्हणून भात मी राईस थोडासा सेपरेटली शिजून घेत आहे. नाही तर मी काय करते सगळं एकत्र करून मस्त त्याला काला करून त्याचं मस्त बनवते. सुटसुटीत भात बनतो माझं पण आणि छान बिर्याणी बनते. पण आज मी थोडंसं काय करणार आहे, त्याला सेपरेटली शिजवणार आहे. जसं थप्पी बिर्याणीसाठी आपण करतो तसंच मी आता इथेसुद्धा त्याला सेपरेटली शिजवून घेते भाताला. आणि बघा माझी तर्री आलेली ग्रेव्ही त्याच्यावर मस्त बिर्याणीचं असं मस्त झालेलं आहे. असे कांदा टमाटा भरपूर घेतला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट वगैरे, खडे मसाले, कोथिंबीर वगैरे आणि बघा मस्त इतकं छान तर्री आलेली आहे. बिर्याणी खूप स्वादिष्ट बनणार आहे. सो तर इथे बिर्याणी माझी रेडी आहे. तर आता आम्ही जेवायला बसत आहोत आणि अशी मी माझ्या मिस्टरांना हे ताट वाढलेलं आहे. खूप सुंदर झाली होती बिर्याणी मात्र.